तर एक मोठी राजकीय बातमी समोर येते। नागपुरामध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होणारे आमदारांच्या सोयीसाठी 15 तारखेला शपथविधी सोहळा पार पडणार आहे। जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। 16 तारखेला हिवाळी अधिवेशन आहे आणि नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडेल। आमदारांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला गेला आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशी आम्हाला देखील आहे। आम्ही देखील ऐकतोय की उद्या होईल। मला वाटतं की निश्चितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल दिल्लीमध्ये सांगितलं की 14 तारखेला संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि राज्याचे मुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्रजींनी देखील त्याचं भाकीत केलं। मला अशी अपेक्षा आहे की उद्यापर्यंत निश्चितपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, नक्की जगदीश, आपण बघितलं तर ज्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार हा कधी होणार आहे, तर आपण बघितलं तर सूत्रांच्या माहितीनुसार मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरमध्ये 15 तारखेला होणार आहे अशी माहिती समोर येत आहे। आपण बघितलं जे मंत्री शपथ घेणार आहेत त्यांच्या सोयींसाठी आपण बघितलं मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरमध्ये होणार आहे, कारण की आपण बघितलं 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि सर्व हिवाळी अधिवेशनासाठी सर्व आमदार सर्व तिकडे उभे असतील। त्यासाठी आपण बघितलं मंत्रिमंडळाचा विस्तार हा 15 तारखेला नागपूरमध्ये होणार आहे अशी सूत्रांकडून ही माहिती समोर येत आहे। त्यामुळे आपण बघितलं सर्व आता जे तर्क लावत होते ज्या प्रकारे ते आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरमध्ये 15 तारखेलाच म्हणजे 15 तारखेला होणार आहे। जगदीश जी, मात्र मनोज, काही खात्यांसंदर्भात अद्यापही साशंकता आहे। कुणाकडे ही खाती जातील? उदाहरणार्थ गृह खाता असेल किंवा महसूल खाता असेल, हे शिवसेना या खात्यासाठी आग्रही आहे, मात्र भाजपा ही दोन्ही खाती सोडायला तयार नाहीये। या सर्व पार्श्वभूमीवर बैठका सुद्धा सुरू आहेत। खातेवाटपाचा प्रश्न सुटलाय का? नक्की जगदीश, आपण बघितलं तर जे खाते वाटपाबाबत तिढा अद्यापही कायम असल्याची चर्चा समोर येते आहे, कारण की आपण बघितलं तर काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर आपण बघितलं तर आज अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि दोघांची भेटीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच खाते वाटपाबाबत चर्चा केली गेली आहे, कारण की गृह खातं, महसूल खातं, अर्थ खातं, सार्वजनिक बांधकाम सर्व ही जी खाती आहेत त्याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे। आणि त्यानंतर ही सर्व जे बोलणं ह्या यांच्यामध्ये झाले आहे, म्हणजे एकनाथ शिंदे आणि बावनकुळे आणि अजित पवार आणि बावनकुळे ते सर्व जे बोलणं आहे ते आज बावनकुळे यांनी यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या भेटीमध्ये हे सर्व काही जे भाषण झालेलं आहे, जे वक्तव्य झाले ते सर्व त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी तिढा सुटल्याची माहिती ती समोर येत आहे आणि आता आपण बघितलं मंत्रिमंडळाचा विस्तार हा 15 तारखेला होणार आहे, नागपूरमध्ये होणार आहे आणि ते पण जे मंत्र्यांच्या सोयी सुविधेसाठी हा विस्तार नागपूरमध्ये घेण्यात येत आहे, कारण की आपण बघितलं 16 तारखेला अधिवेशन सुरू होते आणि 15 तारखेला चहा पाण्याचा देखील कार्यक्रम आणि या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला सर्व विरोधक तसेच जे सत्ताधारी आहेत ते उपस्थित असतात। त्यामुळे गैरसोय होऊ नये आणि यासाठी आपण बघितलं मंत्रिमंडळाचा विस्तार हा 15 तारखेला नागपूरमध्ये होणार आहे। जगदीश, मनोज, तुम्ही असेच जोडले गेले रहा। आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे।